नाट्यगृहातल्या कॅन्टीनमध्ये एक्सपायरी कोल्ड ड्रिंक्स विकल्या जात असल्याचं समोर आलेलं आहे। नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसतंय। कल्याणच्या आचार्य यात्रे नाट्यगृहातला हा प्रकार समोर आलेला आहे। मुदत संपलेली कोल्ड ड्रिंक्स असल्याची कॅन्टीन मालकानं कबुली देखील दिली आहे। उपहारगृह मालकावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। कल्याणमधील आचार्य यात्रे रंग मंदिर नाट्यगृहामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। आचार्य यात्रे नाट्यगृहामध्ये रात्रीचा नाटकाचा प्रयोग सुरू होता। 10:30 वाजता इंटरव्हल झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहामध्ये उपहारगृहामध्ये गेले। काही प्रेक्षकांनी या उपहारगृहातून कोल्ड ड्रिंक्स बॉटल विकत घेतल्या। 20 रुपये किंमत असलेल्या बॉटल्सच्या उपहारगृह चालकानं त्यांना 25 रुपयाला दिल्या। प्रेक्षकांनी देखील वाढीव किंमत देऊन या बॉटल्स घेतल्या। मात्र काही जणांनी हे कोल्ड ड्रिंक्स घेतल्यानंतर बॉटल पाहिली असता त्या बॉटलवर एक्सपायरी डेट दिसली आणि ती पाहून सगळ्यांनाच धक्का बसलेला आहे। एक्सपायरी डेट हे बघा, हे पूर्ण फ्रीज एक्सपायरी मालाने भरलेला आहे आणि सरासर प्रमाणे लहान पोरांना दिलं जातंय एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा। एप्रिलची एक्सपायरी डेट आहे, एप्रिल 2025। त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आता? मी बघितलंच नाही तर मी काय बोलणार? मग तुम्ही विकलं कसं? तुम्ही विकलं कसं? एजंट आहेत सगळ्यांना बोलून तुम्ही विकलं कसं ते माल? एक्सपायरी मालाने भरलेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, कल्याण मधला धक्कादायक प्रकार, या कॅन्टीन चालकावर काही कारवाई झालेली आहे का? हा, नक्कीच। काल एक अत्रंगामध्ये एक शो होता, त्या दरम्यान इंटरव्हलच्या वेळी जे प्रेक्षक आहे त्यांनी कोल्ड्रिंक विकत घेतली। त्याच्यानंतर कोल्ड्रिंक पिल्यानंतर लक्षात आलं की ते एक्सपायर झालेली आणि वाढीव दर देखील आकारण्यात आलेला। त्याच्यानंतर प्रेक्षकांनी तो गोंधळ घातलेला होता। मात्र रात्रीचा शो होता, 11 वाजले होते, त्यामुळे महानगरपालिकेचे कोणतेही अधिकारी जे आहेत ते घटनास्थळी पोहोचू शकलेले नाहीये। मात्र जो कॅन्टीन मालक आहे त्यांनी मात्र उडवाउडीची उत्तरं दिलेली आहेत, कारण की हे आम्ही आणलेलं नाहीये, ते कोल्ड्रिंक जे आहे ते कंपनीने दिलेले। मात्र कोल्ड्रिंक कंपनीचे असल्याने सुद्धा मालक जो आहे तो सावध होता, त्यांनी लक्ष द्यायला होता असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे। त्यामुळे काल रात्री जे आहे तो आचार्य रंग मंदिरमध्ये वातावरण खूप मोठ्या प्रमाणात तापलं होतं। मात्र महानगरपालिकेने अद्याप तो चालवणारा जो कॅन्टीन मालक आहे त्याच्यावरती अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाहीये। नक्कीच आतिश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अद्याप या कॅन्टीन चालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। काल रात्रीचा हा संपूर्ण प्रकार आहे। नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षक या उपहारगृहामध्ये गेलेले होते आणि त्यावेळेस त्यांना ही एक्सपायरी डेट संपलेली कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटल्स देण्यात आल्या।